श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। नभे कर्मना धर्मना योग काही, नभे भोगना त्यागना सांग पाही। म्हणे दास विश्वास नामी धरावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा। जय जय रघुवीर समर्थ। समर्थांच्या मनोबोधाचं चिंतन आपलं सुरू आहे। या मनोबोधाच्या चिंतनामध्ये समर्थांनी रामचिंतनाच्या स्मरणामध्ये, रामचिंतनामध्ये आपलं मन सतत असावं, यासाठी या मनाच्या श्लोकांची व्यवस्था केली। हे मनाचे श्लोक हे समर्थांच्या रामस्वरूपाच्या चिंतनाचं एक सुंदर अशा प्रकारचं, एक अमृतमय अशा प्रकारचं फळ आहे। या श्लोकामध्ये समर्थ असं म्हणतात की नव्हे कर्मना धर्मना योग काही। कर्म करत असताना त्या कर्माची फलश्रुती, कर्माचा परिणाम, कर्माचा संकल्प आणि कर्माचे जे काही आपल्याला उपभोग घ्यावेसे वाटतात किंवा आपण जे कर्म करत असतो, हे कर्म करत असताना कर्माच्या पाठीमागे एक संकल्प दडलेला असतो। तो संकल्पच आपल्याला सर्वात शेवटी जो आहे ना, हा संकल्पच आपल्याला त्रासदायक होतो। बहिर्मनानं, बाह्यमनानं, बाह्यवृत्तीनं केलेला संकल्प आणि अंतर्मनानं आणि अंतर्वृत्तीनं केलेला संकल्प, हे संकल्पाचे दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात। एक बहिर्मनानं केलेला संकल्प आपल्याला माहिती असतो, बहिर्वृत्तीनं केलेला संकल्प आपल्याला माहिती असतो, पण अंतर्मनामध्ये निर्माण होणाऱ्या संकल्पाची आपल्याला कधीही कल्पना येत नाही। आणि पापपुण्य असेल किंवा कर्माचा परिणाम जो असेल, हा कर्माचा परिणाम सुद्धा आपण अंतर्मनानं केलेल्या संकल्पाशी जोडलेला असतो। असे कितीतरी संकल्पाच्या वृत्ती अखंडपणानं निर्माण होत असतात आणि त्या पुन्हा शांत होत असतात। असं कर्म जेव्हा आपल्या हातून घडतं, तेव्हा ती कर्म करत असताना मनाची एक साशंकता आपल्या मनामध्ये नेहमी असते। पहा, कर्म करताना आपलं कर्म चांगलं होईल की नाही, ह्या भीतीपोटी आधी कर्म केलं जातं। मग आता कर्मयोग जर आपण पाहिला भगवद्गीतेचा, तर तो काय आपल्याला सांगतो? कर्मयोग असं सांगतो की जे कर्म करशील, जे कर्म तुला करायचं आहे आणि जे कर्म तुझ्या हातून घडतं आहे, हे कर्म करणारा तू नाहीच आहेस कुणी। ते कर्म करून घेणारी शक्ती ही तुझ्यापेक्षा फार वेगळी शक्ती तुझ्याकडून ते कार्य करून घेते। पण कर्म करताना ही भावना नसते, कर्म करताना हा संकल्प नसतो किंवा कर्म करताना हा भाव अंतःकरणामध्ये असतच नाही। कर्म करत असताना एकच भाव, एकच संकल्प आणि एकच वृत्ती असते, आणि ती म्हणजे हे कर्म माझं आहे आणि हे मी करतो आहे। मी करतो आहे असं जेव्हा मनामध्ये येतं, तेव्हा मी करतो असं जेव्हा मनामध्ये ही संकल्पना निर्माण होते, तेव्हा ते कर्माचे परिणाम काय असतील? त्या कर्माचे परिणाम आपल्याला योग्य प्रकारानं फलद्रूप होत नाहीत। आणि मनाला समर्थ हेच सांगतायत की अशा कर्मामध्ये जास्ती गुंतून पडू नकोस, कर्म कर। पण अरे, कर्म करत असताना हे कर्म माझ्याकडून होतंय, फक्त परमेश्वराने हे कर्म करून घेण्यासाठी
माझी व्यवस्था केली, माझ्याकडून हे फक्त कर्म करून घेतलं जातंय, अशा श्रद्धेनं कर्म कर. म्हणून समर्थ काय म्हणाले की हे मना नव्हे कर्मना धर्मना योग काही, नव्हे भोगना त्यागना सांग पाही. कर्मयोगाचं आचरण, या कर्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कर्म आहेत. मग त्याच्यामध्ये तीर्थयात्रा आहे, त्याच्यामध्ये दानधर्म आहे, विवाहादी कर्म आहेत, संकल्पादी जे जे काही कर्म आहेत ती सगळी कर्म ही संकल्पयुक्त कर्म आहेत. तीर्थयात्रेला जाण्याचा संकल्प आपण आधीच करतो की नाही का? तीर्थयात्रेला गेल्यानंतर आमची तीर्थयात्रा सफल होईल की नाही इथपासून मनामध्ये शंका आहे. आणि मग तिथं गेल्यानंतर पुन्हा आपण संकल्प करून काहीतरी व्रत, त्याच्यानंतर काहीतरी संकल्प पूर्वजांच्यासाठी काहीतरी करणं, त्यांना शांती मिळण्यासाठी काही करणं, हे चुकीचं नाहीये. हे श्रद्धेनं, भावानं, भक्तीनं, पूर्वांपार पद्धतीनं जे चालत आलेलं आहे ते करायला हरकत नाही. पण ते कर्म करत असताना भावार्थ आपण लक्षात घ्या समर्थांचा आणि या चिंतनाच्या पाठीमागचा, की हे कर्म करायला हरकत नाही, फक्त ते कर्म करत असताना त्या कर्माच्या फलाशेची आशा ठेवू नका. त्या कर्म केल्यानंतर मी ते कर्म केलं ही भावनाही तुमच्या मनातली जायला पाहिजे. कर्म करत असताना मी ते कर्म करतो आहे ही भावना जेव्हा आपली जाईल किंवा या भावनेतून आपण जेव्हा बाहेर पडू तेव्हा ते कर्म खऱ्या अर्थानं भगवंतापर्यंत पोहोचतं. म्हणून समर्थ म्हणाले की त्याच्यासाठी मनाला सुंदर उपदेश करतायत आणि मनाच्या शांतीसाठी समर्थ असं म्हणतायत की हे सगळं तू करत असताना तुला एक सुंदर उपाय सांगू का, असं समर्थ मनाला म्हणतायत बरं का. तसं आपणही आपल्या मनाला असं विचारावं, रोज असा संवाद त्या मनाशी ठेवावा. आणि मनाला इतकं जर व्यवस्थित सांगितलं ना तर मन छानपैकी आपलं ऐकायला लागतं. मनाला समर्थ असं म्हणतायत की मग जर हे व्रतामध्ये या अडचणी आहेत, हे त्रास आहेत किंवा या सगळ्या संकल्पना करणं, तेवढे आता छान चांगल्या पद्धतीनं ते कर्म होणं हे जरा अवघड आहे, कठीण आहे, कालमानाप्रमाणे तर ते कठीण होत चाललंय, मग त्याच्यासाठी तुला एक छान चांगला उपाय देऊ का? तर कोणता उपाय समर्थ या श्लोकामध्ये देतात की म्हणे दास विश्वास नामी धरावा. तुला एक चांगला उपाय मी दिला की या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी जे कर्म किंवा जे काही तू करतो आहेस, जी संकल्पना ठेवून करतो आहेस, अरे त्या संकल्पाच्या साठी किंवा त्या संकल्पाच्याही पलीकडे जाऊन कितीतरी कोटी गुणानं तुला पुण्य संपादन ज्यामध्ये होऊ शकतं तो उपाय तुला मी सांगतो. आणि तो उपाय आहे म्हणे दास विश्वास नामी धरावा. तो नामामध्ये जर विश्वास ठेवशील आणि विश्वासानं नाम घेशील तर हे सगळी कर्म, व्रत, वैकल्य, दान, धर्म, दान, यज्ञ, सगळं जे काही आहे हे सगळं तुला त्या नामाच्या विश्वासामध्येच तुला ते सगळ्यात जास्ती चांगलं मिळू शकेल. म्हणून हा उपाय समर्थांनी मनाला दिला. आणि हे चिंतन केव्हा करशील तर हे चिंतन प्रभाते मनी राम चिंतित जावा. ते प्रभातीच्या काळी हे मनाला हे सगळं समजावून सांग, म्हणजे मन तुझं ऐकायला लागेल. असा समर्थ मनाला उपदेश या ठिकाणी करतायत. जय जय रघुवीर समर्थ.